नमस्कार बाळांनो. सीईटीचा रिझल्ट लागला आणि विद्यार्थ्यांना त्याच्याबद्दल शंका तयार होणार नाहीत असं होत नाही. कारण रिझल्ट आला की त्याच्याबद्दल शंका तयार होतात आणि बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना असं वाटतं की तिथं घोळ आहे. आता ह्या वर्षांनी परत तोच मुद्दा उठलाय, दरवर्षी जो असतो तो. मग मी यावर्षी म्हणले की बाबा बोलायलाच पाहिजे याच्याबरोबर, कारण का दरवर्षी ही गोष्ट यायला लागले. आता याच्यामध्ये सीईटी सेलचा पण थोड्या प्रमाणात चुका आहेत आणि ह्या वर्षीचा जो 27 तारखेचा पीसीएम वाल्यांचा जो पेपर होता तिथं मॅथमॅटिक्सचे निम्मे क्वेश्चन चुकलेले. मग त्याच्यामुळे तर आणखीन पालकांना पण आता ते असं वाटतंय की ह्या रिझल्ट मध्ये पण काहीतरी प्रॉब्लेम आहे. काय झालंय की मार्क्स तरी आलेत म्हणतात विद्यार्थी, पण माझे पर्सेंटेज खूप कमी आलेत. काही विद्यार्थी म्हणतात सर माझे 100 पेक्षा जास्त आहेत आणि माझे पर्सेंटेज 20-25 आहेत. आता ह्याच्यावर खरोखर विश्वास ठेवायचा का, हा सगळ्यात पहिला मुद्दा असतो. कारण ज्यावेळी सीईटी सेलनं तुमचे पेपर्स दिले होते, तुम्हाला ते डाउनलोड करून ठेवायचे होते, सेव्ह करायचे होते आणि त्याच्यावर आता बऱ्याच विद्यार्थ्यांच्याकडे ह्या गोष्टी नाहीत, काही विद्यार्थ्यांच्याकडे आहेत, पण ते म्हणतात सर आमचं व्यवस्थित ठीक आहे. हा, आणखीन महत्वाचा मुद्दा येतोयच कुठे इथे, की बाबा शिफ्ट नुसार पर्सेंटाईल चेंज होतात. ऑब्व्हियसली काही शिफ्ट अवघड असतात, काही सोप्या असतात, त्याच्यानुसार पर्सेंटाईल चेंज झालंय. मग सगळ्यात महत्वाचं आहे की नेमका घोळ झालाय कुठं, की विद्यार्थी असे म्हणतात की सर माझे मार्क्स तर चांगले होते आणि आहेत पण पर्सेंटाईल सिंगल डिजिट आलाय. का म्हणतात सर माझ्या मित्राला 60 मार्क्स आहेत, त्याचे पर्सेंटाईल 50-55 आलेत आणि माझे सर फक्त 50च्या आसपास मार्क्स आहेत आणि मला 75 पर्सेंटाईल आलेत. हे असं कसं झालंय? मग सर काही विद्यार्थ्यांचे मी रिझल्ट पाहिलेत 0.0 मध्ये काहीतरी पर्सेंटाईल आहेत. मग आता हे काय असतं डिटेल, काय खरोखरच घोळ आहे का, इथं पाहूया. आणखीन सीईटी सेलनं काय इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे की जेणेकरून जर वर्षीचा हा इश्यू आहे ना थांबेल. कारण सीईटी सेल काय दरवर्षी असंच करतं, विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम क्रिएट होतात, पालकांमध्ये गैरसमज. आणि ह्या वर्षीचा जो पुन्हा सांगितलं की 27 तारखेचा जो पेपर होता की त्याच्यानंतर आणखीन मोठ्या प्रमाणात शंका निर्माण झालेत की बाबा हा रिझल्ट चुकीचा आलाय. ओके, तर थोडंसं डिटेल पाहूया इथं. की पहिला फर्स्ट पॉइंट काय की पर्सेंटेज कॅल्क्युलेट कसं केलं जाते ना, हे मी अगोदर सांगतो तुम्हाला. कारण काय होतंय की पर्सेंटेज कॅल्क्युलेशन मध्येच थोडासा कन्फ्युजन झाल्यामुळं विद्यार्थी आणि पालक म्हणतात की हे चुकीचं आहे. एक कम्प्लीट डिटेल व्हिडिओ आहे बघा एक, की कसे कॅल्क्युलेट होतात, पण सिंपल एखाद्या मिनिटात सांगतो मी. जो समजा एखाद्या शिफ्टला आहे, तुम्ही फर्स्ट शिफ्टला बसलाय, त्या शिफ्ट मध्ये जो टॉप करणार आहे, टॉप ऍझ्युम करतोय आपण, ज्याने टॉप केलाय त्याला 180 मार्क्सला टॉप केलाय, त्याला पर्सेंटाईल 100 आले. ठीक आहे, 100 पर्सेंटाईल. तुम्ही म्हणणार ते 100 येतात का, 99.99 वगैरे ते सोडून देऊ आपण. टॉपरला 100 पर्सेंटाईल. त्या शिफ्टला 30,000 विद्यार्थी बसले होते असे म्हणूया आपण. ठीक आहे, म्हणजे 1 पर्सेंटाईल साठी किती आहेत मुलं, 300 मुलं. 1 पर्सेंटाईल म्हणजे 300 मुलं होतात. मग इथं 1 पर्सेंटाईल म्हणजे 300 मुलं झाली आणि 10 पर्सेंटाईल म्हणजे किती झाले, 3000 स्टुडंट्स आहेत. ओके, आता पहिला आला 180 ला. मग समजा खाली येऊया आपण, 300 नंबरचा विद्यार्थी कितीला आलाय समजा, 140 मार्क्सला आला. ठीक आहे, आणि तो कितीला आहे, 301 असे समजू. म्हणजे 140च्या वरती आणि 180च्या मध्ये किती विद्यार्थी आहेत, 300 विद्यार्थी आहेत. आणि हा 301 नंबरचा होता. मग ह्याची पर्सेंटाईल किती येणार 140 वाल्याची, 99 पर्सेंटाईल आले. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय, ह्या 140 पडलेल्या विद्यार्थ्याच्या पुढे 300 विद्यार्थी आहेत, म्हणून त्याला 99 पर्सेंटाईल दिले. 300 म्हणजे 1 पर्सेंटाईल. काही ठिकाणी असं असेल की म्हणाल सर 90 मार्क्सला याची रँक आली किती, 3001. ठीक आहे, म्हणजे काय, 90 पेक्षा जास्ती आणि 180च्या मध्ये, कारण टॉप 180 ला केलाय ना, त्याच्या पुढे तर कोण नाही आहे. 90 पेक्षा जास्ती मार्क असणारे 3000 विद्यार्थी त्या शिफ्टला होते. मग आता 3000 म्हणजे किती पर्सेंटाईल काढलेत आपण, 10. म्हणजे ह्या विद्यार्थ्याचा किती येणार आहे, 90 मार्क्सला 90 पर्सेंटाईल आले. पर्सेंटाईल म्हणजे तुमच्यापेक्षा पुढे किती विद्यार्थी हे मोजायचं. ठीक आहे, 300 विद्यार्थी पुढे असतील तर 1 पर्सेंटाईल विद्यार्थी पुढे आहेत, म्हणजे तुमचे 99 पर्सेंटाईल. 3000 विद्यार्थी पुढे असतील तर तुमचा किती, 10 पर्सेंटाईल तुमच्या पुढे आहेत, म्हणजे 90 पर्सेंटाईल आलेत. हे तर कळतंय पर्सेंटाईल कसं काढलं जातंय. ओके, एक साधा सिंपल फॉर्मॅट मी दिलाय, मग ते कॅल्क्युलेशन वगैरे जाऊ. तुमचा हा नंबर आहे, 3000 विद्यार्थी तुमच्यापेक्षा पुढे आहेत, झाला.
6,000 विद्यार्थी असतील तर 80% येईल. मग हे पर्सेंटाईल कॅल्क्युलेशन होत आहे. मग हे पर्सेंटाईल कॅल्क्युलेशन तर झालं. मग तुम्ही म्हणणार सर असं कसं व्हायला लागलंय की 60 मार्क वाल्याला 60-70% आलेत, आमचे 50-45 आहेत तर आमचे 5% यायला लागलेत. की ते नेमकं होतंय सीईडीच्या पेपर्सला मोठ्या प्रमाणात. आता हे का होतंय सीईडीला मोठ्या प्रमाणात? कारण सांगतो, मॅक्सिमम हा कमी मार्क्स असणाऱ्या मुलांचा प्रॉब्लेम आलाय की त्यांची पर्सेंटेज खूप कमी आलेली आहे. आता नेमकं सांगतो, सीईटीला निगेटिव्ह मार्किंग आहे का? नाही आहे. 200 मार्कांचा पेपर आहे. मग ए बी सी डी असे ऑप्शन्स आहेत. ए बी सी डी ऑप्शन्स आहेत. म्हणजे प्रोबॅबिलिटी किती आहे प्रत्येक ऑप्शन 25% असण्याचा? 25%, 25, 25, 25 100% होतात. म्हणजे समजा बी ऑप्शन 25% असण्याचा चान्स आहे. ठीक आहे. काही वेळा 25 पेक्षा जास्त असतोय, काही वेळा कमी असेल, पण ठीक आहे. म्हणजे 200 पैकी मिनिमम किती मार्क्स पडणार आहेत? 50 असं ऍझ्युम करतो. मग काही वेळा बी ऑप्शन 40 मार्क पाडून देईल, काही वेळा 60 पण देऊ शकतो. कमी जास्त असणार, पण मी ऍव्हरेज 50 पकडवलंय. म्हणजे ह्या 50 ची रेंज मी 40 ते 60 पकडली. म्हणजे 40 ते 60 काही झालं तरी मार्क पडतातच. तुम्ही काय डोळे झाकलं, पेपरला बसला, सगळीकडे बी ऑप्शन टिक मार्क केला आणि उठून आला, तर तुम्हाला ह्या रेंजमध्ये मार्क पडणारच आहेत. मग सगळ्या विद्यार्थ्यांना कमीत कमी इतके मार्क्स पडतात. म्हणून काय होतं बाळांनो, हे 60च्या अबाव गेलं तर चांगले पर्सेंटाईल दिसायला चालू होतात. 60च्या जसं खाली यायला चालू व्हाल, पर्सेंटाईल खूप ड्रॉप होतो, कारण सगळे विद्यार्थी तिथं आहेत, मॅक्सिमम विद्यार्थी. आता 40च्या खाली असणाऱ्यांची सिंगल डिजिटच आहे, बघून घ्या. माझ्याकडे आता म्हणलं ना मगाशी 0.027 समथिंग काहीतरी आहे, 1.59 चे रिझल्ट हे आहेत. ह्यांचे मार्क्स किती आहेत? 35 to 45 च्या रेंज मध्ये यांचे मार्क्स होते. म्हणून यांना इतकी कमी पर्सेंटाईल आले. कारण निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळं ना, काही झालं मार्क्स ह्याच्या 40च्या खाली जाणं अवघड आहे. खूप रेअर मुलं असतील 20च्या खाली मार्क्स पडलेत बघा, सगळ्या पेपरला टिक केलाय. त्यामुळे ह्या रेंज मध्ये मार्क्स असतील, सिंगल डिजिट पण येते. म्हणजे इथं मार्क्स तुमचे होते म्हणा मला सर 45 आहेत, 50 आहेत, 65 आहेत, 65 वाले आणि 60 मध्ये ठीक आहे. 60च्या खाली उतरला ना, पर्सेंटेज सडन ड्रॉप व्हायला चालू होणार. कारण तो फॉर्म्युलाच आहे ना की पर्सेंटेज म्हणजे तुमच्या पुढे किती विद्यार्थी आहेत ह्याच्यावर ठरतं. मग हे मार्क्सच्या मध्ये जर तुमचे आहेत मार्क्स, तर ऑब्व्हियसली पर्सेंटेज खूप कमी आले. आता आमच्याकडच्या विद्यार्थ्यांचे मार्क्स आम्ही काढले अराउंड किती 135.6. ओके, 135.6 ला 99 आलाय. एक 145 आहे, त्याला 99.7 च्या अराउंड काहीतरी आलेत. पुढे 140 आहे, हा जरासा इझी होता, 99.2 आहे. 125 हा एक शिफ्टला आहे की 98 आहेत. 110 ला 97 आलेत. प्लस 118 ला 98.2 आहेत. मग हे क्लिअर आहेत ना, हे पर्सेंटाईल आलेत. मग काही विद्यार्थी आहेत की बाबा ज्याला 83 होते त्याचे पण 91 पर्सेंटाईल आले. मग हे मार्क्स आहेत, ही रेंज आहे. 100 मार्क्स ज्याला पडलेत ना, ते 95 च्या अराउंड फिक्स आहेत. हा, मला 3-4 मेसेज असे आलेत की सर मला 100 पेक्षा जास्ती मार्क्स आहेत आणि माझे पर्सेंटेज 30, 35, 40. मला त्याच्यावर तर क्लिअर कट विश्वास नाहीये. कारण का माहितीये का, इतके मार्क्स आलेत तर तेवढी पर्सेंटेज कमी येते. मी म्हणलं रिझल्ट टाक बाबा, रिझल्ट टाकला, एवढे पर्सेंटेज आले. म्हणलं की मग तुझे पीडीएफ दे वगैरे. मग रेकॉर्ड नाही आहे, मी पाहून सांगतो. थोडासा प्रॉब्लेम काय येतोय, खरोखर तेवढे मार्क्स होते का हाही प्रश्न पडतोय. कारण सीईटी सेलचं बाळांनो, हा पेपर जो असतो हा फक्त काय सीईटी पीसीएम पीसीबी सीईटी नाही, सगळ्या महाराष्ट्रातल्या सीईटीच्या एक्झाम्स कंडक्ट करतात आणि त्या प्रत्येक ठिकाणी हाच पर्सेंटाईलचा रूल लागतो. जर टेक्निकल ग्लिच किंवा प्रॉब्लेम असता कधीतरी सॉफ्टवेअर मध्ये, तर ते लगेच कळतं त्यांना. कारण ते काय एक टेस्ट एक्झाम घेणार नाहीत, सगळ्या एक्झाम्स घेणार आहेत. मग म्हणा सर आमच्याच एक्झाम मध्ये ग्लिच येऊ शकतो, येऊ शकतोय, कारण ह्या वर्षीच्या पेपरवरनं तर सगळ्यांनाच कळालंय. मग तुम्ही ह्याच्यासाठी काय करू शकताय, बऱ्यापैकी ज्यांना ज्यांना डाऊट आहे त्यांनी मेल करा, सीईटी सेलला मेल करा की असा असा प्रॉब्लेम आहे आणि हे झालेला आहे. सीईटी सेल काय तुम्हाला परत तुमच्या आन्सर की म्हणजे रिस्पॉन्स शीट ज्या होत्या पेपर सबमिट केलेल्या, ते आणखीन 2-4 दिवस देईल पुढं, की ते परत ओपन करून देतील. मग त्यावेळी तुम्ही तुमचे मार्क्स पहा आणि पर्सेंटाईल पाहून घ्या. कारण फक्त कोण तर सांगताय म्हणून विश्वास ठेवणं अवघड आहे.
सीईटी सेल स्वतः काही करत नाहीये, तर तिथं माणसं बसलेली नाहीत, हे सगळं कम्प्युटराइज्ड आहे आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या सीईटीच्या एक्झाम्स ते कंडक्ट करतात. त्यामुळे हा छोटा मोठा ड्रॉबॅक नाही आहे की बाबा हा सगळा मोठा की बाबा बसलेत आणि चुकला पेपर आणि ते परत सगळ्यांचे मार्क चुकले, असं नाही होणार आहे ते. हा, ह्या वर्षीच्या पेपर चुकल्यामुळे तो डाऊट खूप लोकांच्या मनात आहे आणि तो ऑब्विसली सो हे मार्क्स तर आमचे ऑफलाईनचे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे आहेत, आम्ही घेतलेत. देन की हे मी सांगितले की 40 ते 60 मध्ये मार्क्स ज्यांचे आहेत ना त्यांची पर्सेंटेज खूप कमी येते. हा, एखादा पेपर खूप टफ जर असेल तर तिथं 60 वाल्यांचे काही पर्सेंटेज 65-70 आले. 70-80च्या अराउंड जर ज्यांचे मार्क्स वाढायला चालतील ना त्यांच्या पर्सेंटेज वाढायला चालू होतात. हे पहा तुम्ही, सिंगल डिजिट ह्याच्या खाली 40च्या खाली मार्क्स आहेत तर ते सिंगल डिजिट मध्येच लागलेले आहेत. कारण इथं सगळे विद्यार्थी असणार आहेत, कारण प्रत्येकाचे मार्क इथंच येणार ना. काही जरी समजा डोळं झाकून ठोकलं तरी इथं येतात, काही जणांनी सोडवून जरी इथं आले असतील तरी तिथंच मार्क्सची रेंज तीच राहते. ठीक आहे. आणखीन एक, आता सीईटी सेल ना काय चूक करायला लागले हे मला क्लिअर सांगतो. सीईटी सेल असा काहीतरी रिझल्ट देतं की बाबा फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी प्रत्येकाचे पर्सेंटाईल आणि इथं ओव्हरऑल पर्सेंटेज. काही विद्यार्थी काय करायला माहितीये का, ह्या तिघांचे ऍव्हरेज मारतात आणि म्हणतात सर हे ऍव्हरेज आमचं बसाना. ते ओव्हरऑल मार्क्स वरनं पर्सेंटेज वेगळं आहेत, हे तुमच्या इंडिव्हिज्युअल सब्जेक्ट वरनं पर्सेंटेज वेगळं आहे. सीईटी सेल ना हा कन्फ्युजन दूर करायसाठी की जर वर्षी होतंय की घोळ झालाय का, की फ्रॉड झालाय, स्कॅम झालाय, असं सीईटी सेलला नेहमी बदनाम होते दरवर्षी. त्याने एक सिंपल गोष्ट, माझं सजेशन असं आहे की ह्याच्या साईडला एक कॉलम बनवा. क्लिअर, इथं सांगा बाबा शिफ्ट कधीची आहे, शिफ्ट द्या बाबा 27 एप्रिल वगैरे जे काय असेल, शिफ्ट 2 असं टाका. आणि मग काय, फिजिक्सला किती मार्क्स पडलेत, हा समजा 30 पडलेत, केमिस्ट्रीला 25 पडलेत, मॅथमॅटिक्सला 47, अशी काहीतरी सांगा आणि टोटल द्या ना खाली. आणि इथं टोटल टाकली, मग प्रत्येक विद्यार्थ्याला कळेल ना की बाबा त्याचे टोटल मार्क्स किती आहेत, कुठल्या शिफ्टला होता आणि त्याची पर्सेंटेज ही आहे. मग त्या मार्क पेक्षा जास्ती त्या शिफ्टची मुलं असतील तर त्यांची पर्सेंटेज त्याच्यापेक्षा जास्ती पाहिजे. आणि ह्याला पडलेल्या मार्क पेक्षा जर कमी कुणाला पडले असतील तर ह्या पर्सेंटेज पेक्षा कमी पाहिजेत. हे लगेच कळेल, ही कम्प्लीट ट्रान्सपरंट आहे. मग कोणाचा डाऊट घेण्याचा प्रश्नच नाही येणार आहे. मग जर टेक्निकल इश्यू जरी असला तर टेक्निकल इश्यू जरी तिथं सापडला तर तो काय आपण करू शकतो की आपल्याला लगेच कळतं की बाबा चुकीचं आहे, कारण माझे मार्क्स इतके आहेत, पर्सेंटेज इतके आले, तर त्या दुसऱ्या विद्यार्थ्याला मार्क्स माझ्यापेक्षा कमी आहेत आणि पर्सेंटेज जास्ती कसे काय आले, हे लगेच कळेल ना. ह्यात खूप अवघड नाहीये. इथंच एक कॉलम बनवाने टाकून द्या ना त्यांचे टोटल मार्क्स. जुन्या काळामध्ये तर ते मार्क्स द्यायचेच, इथं काय अवघड आहे इथं मार्क्स देणं, शिफ्ट आणि हे देणं, लय मोठी गोष्ट नाहीये ती. हे दिल्यानं थोडस काम इझी होईल, जर वर्षी हा प्रॉब्लेम यायला लागला आजकाल. हा, आणखीन तरीही तुम्हाला वाटते की मग आमचे मार्क्स चुकीचे आहेत, सीईटी सेलला मेल करा. सीईटी सेलला जितक्या जास्ती विद्यार्थ्यांचे मेल जातील ते विचार करतील आणि पेपर पुन्हा अवेलेबल करतील सगळ्यांचे. हा, आता ते पण काय करायला पाहिजे, सीईटी सेलनं मी म्हणतोय पेपर लगेच बंद करायची काही गरज नाहीये. रिझल्ट लागल्यानंतर एक आठवडाभर ठेवा, विद्यार्थी बाबा चेक करू देत. ते दोन ऑप्शन आहेत, एक तर रिझल्ट लागेपर्यंत विद्यार्थ्यांचे पेपर राहू देत आहे असे, म्हणजे ते कधी पण जाऊन पाहू शकतील. आता डाउनलोड केले नसतील तर त्यांची विद्यार्थ्यांची चूक आहे, पण ती शेवटी छोटी मुलं आहेत त्यामुळे काय समजू शकतोय आपण. नाहीतर इथं मार्क्स द्या, सगळं ट्रान्सपरंट क्लिअर आहे. इकडे मार्क्स आहेत, इकडे पर्सेंटाईल आहेत, करू देत चेक, कुठल्या पण विद्यार्थ्याबरोबर करायचे आहेत त्यांना. ठीक आहे, सांगतो की मला तरी असं वाटतंय की हे इतका मोठा घोळ होत नाही सगळ्यांचा. टेक्निकल ग्लिच असेल असं वाटतंय, त्यांनी मेल करा, असू पण शकतोय. कारण ह्या वर्षीच्या पेपरवरनं ते विश्वास ठेवणं जरासं अवघड व्हायला लागले मला पण, की बाबा काहीच प्रॉब्लेम नसेल रिझल्टमध्ये. पण सहसा 99.99% चान्स आहे की चुकीचं नसतंय. ऑलरेडी खूप वेळा त्यांनी डेटा चेक केलेला असतो. त्यामुळे ह्या कमी मार्क्स पडलेल्या विद्यार्थ्यांना मोठा प्रॉब्लेम झालाय. रिझन काय, सगळे विद्यार्थी ह्या रेंजला असतात आणि त्यांचे ड्रास्टिक खाली चेंज होते बाबा पर्सेंटाईल. ओके, पर्सेंटाईल काढतात कसं हे पण सांगितलेलं आहे. आणि तरीही तुम्ही वाटतंय तर मेल करा, बघू पुढं काय होतंय. चला, थँक्यू.